अच्छा. मी नाही सर. तुम्ही जे हे करता ना, याला आपण आमच्या भाषेत आम्ही याला पब्लिक शेमिंग म्हणतो आणि करायला फार डेअरिंग लागतं. हो, म्हणजे असं मी- तुम्ही ते एवढ्या 1000 लोकांसमोर उभं हो, राहून एखाद्या हो. माणसाला कॉल आउट करून बोट हो, दाखवणं की हो. चुकीचं करतोय. हो, हो. हे असे पण प्रसंग भरपूर वेळा आले. त्यातला एखादा कुठला सगळ्यात वाईट असा एखादा प्रसंग आठवतोय, शेअर करू शकता जर तुम्ही आमच्यासोबत? हे सगळे वाईटच आहेत बघा माझ्यासाठी. त्यातला एखादा अजून की असा एखादा पिन पॉईंट करून आठवण्यासारखा की बाबा असं घडलं होतं की एखाद्याने खूपच वाईट बर्ताव केला, म्हणजे तुम्हाला लागलं किंवा पहिल्यांदा तुम्ही असं वाटलं की आता माईक घेऊन सांगावंच या माणसाला की काय करतो, असं कधी पहिल्यांदा कधी घडलं? मी ज्या वेळेस माईक घेतलाय ना हातात त्यावेळेस ते ओव्हरच आहे. विनाकारण नाही घेणार. म्हणजे असं नॉर्मल असेल कोणतर नाही पण घेणार. पहिल्यांदा कधी वाटलं की आपण ह्याला आता माईक घ्यावा, आता एक पहिल्यांदा कुठली गोष्ट घडली असेल की आता घ्यावा आणि सांगावं की ह्याला हा जर अतिच करतोय? नाही, पहिल्यांदा नाही आठवत म्हणजे असं. पण तरी एखादा असा की प्रसंग की जेव्हा तुम्हाला वाटलं की अरे म्हणजे हे अति मी झालंय. लेटेस्टची गोष्ट हा, सांगू हा, शकते बिलकुल, तुम्हाला, कुठली पण सांगा. मला आठवत नाही. म्हणजे पहिल्यांदाच नाही आठवत, पण आता लेटेस्टची गोष्टच आहे. कार्यक्रम होता आणि मला पोरींनी सांगितलं. हम्म, पहिलं माझी लास्टला एंट्री असते, ताई तो पोरग सारखं असं असं करतंय, नाही का चुकीचं हे करतंय. मी म्हटलं थांब मला जाऊ दे, माझी एंट्री होऊ दे. मी गेली, मी एंट्रीला बघितलं त्याच्याकडं. ठीक आहे, मी त्याच्याकडे रागात बघितलं, हे त्याला कळतंय की ही चिडली आहे, तरी पण तिचं तेच चालू आहे. झालं, दुसरी एंट्री झाली, त्याचं तेच चालू. मी केक कट केला बड्डेचा, केक कट करते बघतीये तेच चालू आहे. मग मला ते हेच नाही झालं. मग मी माईक घेतला आणि मग मी त्याला बोलले. मग आपलं ते आयोजक पण चांगले होते, सगळे सपोर्टिव्ह होते आयोजक आणि नेहमी असतात. तर त्यांनी मग त्याला साईडला घेऊन मग त्याला हे केलं असं. पण आता काय ना, गौतमी पाटील स्टार झाल्यात. मला काय म्हणायचंय, तुम्ही कार्यक्रम बघायला येतात माझा, मला म्हणजे उलट तुम्ही या, तुम्ही माझे चाहते आहेत सगळे आणि मीही तुमच्यावर तेवढंच प्रेम करते. तुम्ही या कार्यक्रम बघायला, तुम्ही सगळं व्यवस्थित, पण तुम्ही असं नका काय करू की त्यांनी माझंही मन दुखवलं जाईल. मलाही कोणाला दुखवायचं नसतं, पण समोरचं एवढं असं विचित्र वागल्याने मला तो पाऊल उचलावा लागला.